व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 63 आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण घेत असतो. तर आजचे स्पेलिंग आपण बघूया. SLAVE स्लेव, स्लेव म्हणजेच गुलाम. त्यानंतर सॅक्रिफाईस म्हणजे त्याग, SACRIFICE सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग. त्यानंतर डाऊट, DOUBT डाऊट, डाऊट म्हणजेच शंका. एन्जॉय, ENJY एन्जॉय म्हणजे उपभोगणे. आणि शेवटची स्पेलिंग आहे थ्रो, THROW थ्रो, थ्रो म्हणजेच फेकणे. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग डेली प्रॅक्टिससाठी आपण घेत असतो. जे वाक्य विद्यार्थी वहीमध्ये लिहून ते बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी कादंबऱ्या वाचतो, आय रीड्स नॉवेल्स. मी कादंबऱ्या वाचतो, आय रीड्स नॉवेल्स. त्याने फाईल पाहिली, ही सॉ द फाईल. त्याने फाईल पाहिली, ही सॉ द फाईल. मी बातमी पाहिली, आय सॉ द न्यूज. मी बातमी पाहिली, आय सॉ द न्यूज. तो खूप ओरडतो, ही शाउट्स अ लॉट. तो खूप ओरडतो, ही शाउट्स अ लॉट. आणि आजचं शेवटचं वाक्य आहे, तो नम्रतेने बोलला, ही स्पोक जेंटली. तो नम्रतेने बोलला, ही स्पोक जेंटली. क्वेश्चन मार्क्समध्ये म्हणजे विरामचिन्हांमध्ये आपण द कॉलन, द कॉलन म्हणजे अपूर्ण विराम, हे आज आपण शिकणार आहोत. आता बघा, वाक्य किंवा उपवाक्यानंतर पुढे येणारी वस्तू, त्यानंतर नावे, नावे इत्यादीची यादी वेगळी दाखवण्याकरता उपयोग करतात. उदाहरण बघूया. आता म्हणजे काय, आता वाक्य किंवा उपवाक्यानंतर पुढे येणारे जर वस्तू असन, त्यांची नावे असन, इत्यादीची यादी आपल्याला वेगळी दाखवायची असेल तर तेव्हा कॉलन या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो. आता बघा, यू मे यूज द फॉलोविंग. तुम्ही खालील प्रकारचं वापरू शकता. काय काय वापरू शकता बघा, इथं सेमिकॉलम आला आहे. म्हणजे त्या वस्तू पेपर, बांबू, स्टिक, गम अँड थ्रेड म्हणजे दोरा. तर अशा पद्धतीने आपल्याला जर वस्तू त्यांची यादी वेगळी दाखवायची असेल तर आपल्याला द कॉलन म्हणजे अपूर्ण विराम हे चिन्हाचा उपयोग आपण इथे करतो. यानंतर विराम कसं बघा, कॉलन संभाषण लिहिण्यासाठी सुद्धा विराम द्यायचा असेल तर तिथे सुद्धा आपण अपूर्ण विराम म्हणजे द कॉलम होतो बघा. टीचर, आता संभाषण म्हणजे काय, एखादा व्यक्ती बोलतो टीचर काय म्हणताय, मग त्याच्या पुढे हे अर्धविराम दिलेले आहे बघा, द कॉलन. आणि मग ते टीचरचं वाक्य पुढे सुरू झालं, धिस ग्रामर बुक इज अ व्हेरी नाईस. हे व्याकरणाचं पुस्तक खूप छान आहे. तशा पद्धतीने द कॉलन म्हणजे अपूर्ण विराम याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. पण द कॉलम अपूर्ण विराम याची माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी अपूर्ण विराम आल्यानंतर म्हणजे द कॉलन, तर आपण वाक्यामध्ये किंवा पुस्तकामध्ये आपण या चिन्हाला काय म्हणतात आपण ते आपण आज शिकलेलो आहोत. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.